लाटेमध्ये ज्येष्ठांना, दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना आणि तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका संभवतो असं सगळीकडे जगभरातले तज्ज्ञ हे सांगताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याची चाहूलसुद्धा गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण जगभरामध्ये लागलेली आपल्याला बघायला मिळते. लहान मुलांना या आजाराचा धोका आहे का या प्रश्नाचं जर खरंच उत्तर शोधायचं झालं तर हा धोका कशामुळे आला हे आधी शोधलं पाहिजे. बेदरकार आणि बेजबाबदार असलेली मोठी मंडळी ही ज्या वेळेला घरामध्ये येतात त्यावेळेला ते घरामध्ये आल्या आल्या बाळाला उचलून घेणं, बाळाची पप्पी घेणं, बाळाचे लाड करणं या सगळ्या गोष्टी करतात. हात धुतले पाहिजे. आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आपण सगळे कपडे हे आपले सगळे काढून ठेवले पाहिजे आणि सुचिरभूत होऊन नंतर बाळाला हात लावला पाहिजे हे आपण विसरलो आणि म्हणून आता लहान मुलांना धोका हा जास्त वाढलेला आहे. लहान मुलांना प्रायव्हेट ट्युशन्सला पाठवलं जात आहे. शेंडी आणि जावळाचे कार्यक्रम सुरू आहेत, वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू आहेत, लपून छपून लग्न सराई सुरू आहे आणि ह्या सगळ्यांमुळे सुद्धा लहान मुलं हे या आजाराला बळी पडण्याचं आणि त्याच्यातून त्यांना प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळत आहे. आपल्याला एक खबरदारी ही फार महत्त्वपूर्ण पद्धतीने घ्यावी लागेल की आपल्याला गर्दी टाळावी लागणार आहे. आपल्या घरातल्या सर्व मोठ्या माणसांचं लसीकरण हे आपल्याला प्रामुख्यानं करून घ्यावं लागणार आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढेल या दृष्टीनं विचार करावा लागणार. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज पुरेसा व्यायाम, पुरेशी झोप आणि चौरस आहार, पोळी भाजी वरण भात हे आपल्याला रोजच्या आहारामध्ये घ्यावं लागेल. रोज दैनंदिन आहारामध्ये एक फळ तरी असलं पाहिजे, तो फलाहार करावा लागेल. पौष्टिक आणि सकस सात्विक हे जेवण आपल्याला घ्यायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे तर बाहेरचं जंक फूड, बाहेरची पार्सल संस्कृती ही आपण याच्यापासून जर आपण दूर राहिलो तर लहान मुलांना याचा जो काही धोका आहे त्याचा संभव नक्कीच कमी करता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सौम्य प्रमाणामध्ये हा आजार 70% मुलांमध्ये बघायला मिळतो. अगदीच कधीतरी थोडासा ताप येणं, डोळे लाल होणं, अंगावर रॅश किंवा पुरळं येणं, थोडंसं थकल्यासारखं अशक्तपणासारखं वाटणं, अगदीच डायरिया होणं, ह्या अशा प्रकारच्या सौम्य स्वरूपामधले लक्षणं हे मेजॉरिटी ऑफ चिल्ड्रन्समध्ये, लहान मुलांमध्ये बघायला मिळतात.